चला, आपला 12वा खेळाडू हा कंपल्सरी आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. नाथसाहेब 11चे 12वे खेळाडू आलेले आहेत. चौनेश्वर 11ला विनंती आहे की आपला खेळाडू आपण पाठवा, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये चौनेश्वर 11ची स्ट्रायकर जोडी आलेली आहे. आयकॉन खेळाडू कळंबे गावचे स्वरंजन गायकवाड सोबतीला मैदानाच्या आतमध्ये. बोरगावचे आक्रमक फलंदाज जयराज वाडकर आणि गोलंदाजी मार्गवरती वाईच्या यशवंत नगरचे राहुल गाडे पहिला बॉल टाकतील. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4चा डे क्रमांक 2चा पहिला बॉल प्रगतीपथावरती येतोय. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या डे क्रमांक 2च्या पहिल्या बॉलचं स्वागत करूया आणि देऊया दोन्ही संघांना या मॅच साठी भरभरून शुभेच्छा. पहिला बॉल प्रगतीपथावरती येतोय. स्ट्रायकर एंडला आयकॉन खेळाडू डावकुरे हाताचा एक प्रतिभावंत ऑलराऊंडर स्वरंजन गायकवाड. मॅचच्या सुरुवात तर एका बाजूला एक भेदक गोलंदाज राहुल गाडे यशवंतनगर वाई. पहिला बॉल, पहिलाच बॉल पायांवरती आहे. मनगटाचा झटका दिलाय आणि फटका आहे 4 धाबांचा. बॉल सीमा पार. पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय दिमागदार. फटका होता रुबाबदार. बॉल चाललाय सीमा पार. चौकार. डे क्रमांक 2ची सुरुवात स्वरंजन गायकवाड यांनी केली चौकाराने. मनगटाचा झटका दिला. हा 4 धाबांचा फटका होता. पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय 4 धावेने स्वरंजन गायकवाड. एका बाजूला बॉलर पुन्हा तयार राहुल गाडे. या बॉलला फक्त दिशा दिली आहे. बॅकलिफ्टचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर. हाई बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. लागोपाठचा दुसरा चौकार स्वरंजन गायकवाड यांच्या बॅटमधून. राहुल गाडे यांची गोलंदाजी करण्याची शैली वेगळी आहे, परंतु टप्पा पडल्यानंतर उसळणाऱ्या बॉलवरती केलाय प्रहार. पॉवर प्लेच्या षटकाचा घेतलाय समाचार. बॉल पाठवलाय सीमा पार. चौकार. भेदकता आहे गोलंदाजीमध्ये. राहुल गाडे तयार, गोलंदाजी मार्कवरतून तयार होतील, परंतु एका बाजूला पुणे परिसरामध्ये खुल्या गटाचं क्रिकेट खेळलेले स्वरंजन गायकवाड. आता चांगला बॉल. ही क्षमता आहे, ही लकब आहे राहुल गाडे यांच्या गोलंदाजीतील. गोलंदाजी करण्याची शैली वेगळी आहे. चांगला बॉल, यॉर्करचा वार केला होता. डॉट आलाय, मनोबल वाढवणारा बॉल. अशाच प्रकारची गोलंदाजी राहुल गाडे यांना करावी लागेल. 3 बॉल टाकलेले आहेत, 8 खर्च केलेले आहेत. हॅलो, एका षटकासाठी तुमच्याकडे 5 मिनिटांचा कालावधी असेल. हॅलो. कमी गतीचा बॉल, परंतु पंच वळत आहेत आणि सांगतायत की हा दिशाहीन बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलसाठी तुम्हाला खेळाडूंना रिव्ह्यू घेता येणार नाही. जर पंचांना वाटलं तरच पंच रिव्ह्यू घेतील. तुम्हाला बीमरसाठी तुम्ही रिव्ह्यूचा वापर करू शकता, परंतु बाकीचे अधिकार पंचांना आहेत. तुम्ही पंचांकडे दाद मागू शकता. जर पंचांना वाटलं तरच पंच तिसऱ्या पंचांकडे रेफर करतील. राहुल गाडे तयार. हा बॉल त्यांना पुन्हा टाकावा लागतोय. हॅलो, भिरकावून दिलाय आणि आजच्या दिवसातला हा पहिला मोठा टोला आलाय. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल स्ट्रोक. बॉल सीमा पार. षटकार. आजच्या दिवसातला पहिला षटकार आलाय. बॅटिंग करत असताना काल अर्जुन गोळे यांनी पहिला षटकार मारला होता आणि आज स्वरंजन गायकवाड यांनी पहिला षटकार मारलाय. धावसंख्या वाढवणारा षटकार. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग. स्वरंजन गायकवाड कळंबे गावचे खेळाडू आहेत. वरती 0. 4 बॉलचा खेळ झालेला आहे. अजूनही बऱ्याचशा बॉलचा खेळ बाकी आहे. राहुल गाडे गोलंदाजी मार्गवरती पुन्हा तयार होतील. अनुभव आहे गाठीशी, परंतु तो अनुभव आता कृतीमध्ये आणावा लागेल.
कारण ज्या प्रकारची सुरुवात राहिली, पहिल्याच बॉलवर त्यांचे आक्रमण केलं, हॅलो एक डॉटही त्यांनी टाकलेला आहे. म्हणजे जो बॉल डॉट टाकलाय त्याच प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. सुरंजन गायकवाड डावखुरे आताचे फलंदाज तयार. आता एका बाजूला राहुल गाडे यांनी आता एंड बदललेला आहे. आता ओव्हर द विकेट आले होते, या अगोदर ते राऊंड द विकेट आले होते. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती आहे. वाईडिश डीप मिड विकेटला खेळाडू तयार आहेत, म्हणजे अगदी सी कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत. याही बॉलवरती प्रहार मोठा केलाय, बॉलने घेतली भरारी, फटका आहे सुरंजन गायकवाड यांचा भारी आणि मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांची ललकारी, बॉल सीमा पार, षटकार. हॅलो मैदानाच्या आतमध्ये दे दनादन बॅटिंग सुरू आहे. सुरंजन गायकवाड पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग केली, पॉवरफुल बॅटिंग केलेली आहे. काल पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग जर कुणी केली असेल ना तर सुशांत शिंदे यांनी काल पॉवर प्ले तोडले होते. फुल टॉस बॉल, त्याला माफी नाहीये, लॉंग अँड स्ट्रॉंग. आजच्या दिवसातला सर्वाधिक मोठा षटकार आलाय. नो बॉल आहे, नो +6 धावा मिळत आहेत 7. सर्वाधिक दूर मारलेला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. फुल टॉस बॉल वरती मेजवानीवरती सुरंजन गायकवाड यांनी ताव मारलाय, जागेवरतूनच बॉल फेकून दिलाय रस्त्यावरती षटकारासाठी. आणि आज पॉवर प्ले तोड बॅटिंग केली आहे सुरंजन गायकवाड. वैयक्तिक 26 धावांवरती खेळत आहेत. हा आणखीन एक बॉल निघालाय, आकाशाला गवस निघालत समोरच्या बाजूला आणखीन एक येतोय षटकार. षटक क्रमांक आता 1 चा खेळ. रेफर केलेला आहे तिसऱ्या पंचांकडे. बॅटिंग टीमने हा रिव्ह्यूचा वापर केलेला आहे बीमरसाठी, असं पंचांनी ऑनफिल्ड पंचांनी सांगितलेलं आहे. बॅटिंग टीमने आता रिव्ह्यू घेतलेला आहे. हा जो बॉल टाकलेला आहे राहुल गाडे यांनी, त्याची उंची आता किती आहे याची पडताळणी आता स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून पाहिलं जाईल. योग्य बॉल आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ आता संपलेला आहे. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे आणि तो रिव्ह्यू अनसक्सेसफुल राहिला आहे. इथून पुढे आता धावसंख्येची आपण चर्चा करूया. हा तो फुलटॉस बॉल होता आणि सरळ पाठवून दिला सीमारेषेच्या पलीकडे. सुरंजन गायकवाड या नावाचं वादळ पहिल्या बॉल पासून मैदानाच्या आतमध्ये आलेलं आहे आणि या वादळाचा सपाटा पहा. पॉवर प्ले मध्ये 34 धावा तब्बल कुठलेल्या आहेत. सवनेश्वर 11 ने सुरुवात स्वप्नवत केली आहे. पंचांकडे बॉल सुपूर्द करूया, आयोजन टीमला विनंती करूया. म्हणजे अगदी सवनेश्वर 11 ने ज्या प्रकारचा विचार केला असेल. हॅलो 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 ओव्हर नंबर 2 साठी आता खानापूर गावाचा पर्याय निवडलेला आहे. किशन जाधव ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. पॉवर प्लेचं षटक संपलंय. आता खुलं क्षेत्ररक्षण आहे, त्याची व्यूहरचना आपण पाहूया. आता स्ट्राईक वरती पहिल्यांदाच बॅटिंग साठी बोरगावचे जयराज वाडकर तयार होतील. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर तुम्ही पाहिली, मिड विकेटला खेळाडू, सी कॉर्नरला लॉंग ऑन लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे, डीप कव्हरला खेळाडू आहे. ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तुम्हाला पाहायला मिळते. पॉइंटला खेळाडू, कव्हरला खेळाडू, शॉर्ट मिड विकेटला एक खेळाडू, फ्लाय स्लिपला एक खेळाडू, ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. त्याचबरोबर चवनेश्वर 11 चे संघ मालक आणि नवी मुंबईमध्ये होणारी वाई प्रीमियर लीगचे आयोजक पंकज दादा वाडकर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. 5 पर्व आपण मुंबईला पाहिलं, त्यातलं एक 6वं पर्व गावाला झालं आणि त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. आपण शब्द सुमनांनी
पंकज दादा वाडकर यांचं स्वागत करूया. पहिल्या बॉलवरती सिंगल आलेली आहे. म्हणजे जयराज वाडकर यांनी काय केलं की आपला इनफॉर्म बॅटरला स्ट्राईक वरती आणलेला आहे. म्हणजे एक समजदारीचं क्रिकेट आहे. एक धाव काढून त्यांना स्ट्राईक वरती आणलेला आहे. कारण ज्या प्रकारची बॅट स्वरंजन गायकवाड यांची तळपलेली आहे. खानापूरचे खेळाडू किशन जाधव गोलंदाजी मार्क वरतून निघतील. प्रतिभा आहे त्यांच्याकडे तयार. या बॉलला लांब लचक टोले जंग बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. सरळ 6 धावेंसाठी गगनाच्या गाभाऱ्यात आज स्वरंजन गायकवाड यांनी षटकारांचं तोरण विणलंय. जसा बॉल पडला तसा भिरकावून दिला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. मैदानाच्या आतमध्ये काय खेळ केलाय स्वरंजन गायकवाड. 8 बॉल खेळलेले आहेत, 38 बनवलेले आहेत. चला दोन्ही संघांना विनंती करूया की आपण अधिकचा वेळ घेऊ नका, थोडीशी घाई करा. चौनेश्वर 11 विपक्ष नाथसाहेब 11 अशी लढत तुम्ही पाहत आहात. रंगलेला एक रोमांचक सामना. पहिला डाव. बॉलर तयार किशन जाधव. राईट आर्म राऊंड द विकेट. हाई बॉल निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची कहाणी फटका आहे स्वरंजन गायकवाड यांचा तुफानी. आणि स्वरंजन गायकवाड नावाची आली आहे मैदानाच्या आतमध्ये सुनामी. हाई बॉल सीमा पार. षटकार. स्वरंजन गायकवाड यांनी धूमधडाका लावलाय. 9 बॉल 44 धावांचा झुंजार खेळ केलाय. कळंबे गावच्या स्वरंजन गायकवाड यांनी काय बॅटिंग केली आहे मैदानाच्या आतमध्ये. कालचं सर्वाधिक जलद अर्धशतक 12 बॉल मध्ये आलं होतं. आता 9 बॉल 44 आहेत. म्हणजे तो रेकॉर्ड आज मोडीत काढला जाईल का? आणि सर्वाधिक जलद अर्धशतकाचा रेकॉर्ड आज स्वरंजन गायकवाड आपल्या नावी करतील का? चाहूल लागली असेल अर्धशतकाची, परंतु एका बाजूला किशन जाधव तयार. खानापूरचे खेळाडू. कमी गतीचा बॉल, चांगला बॉल टाकलाय. आपल्या गोलंदाजीमध्ये जे काही मिश्रण आहे, जी काही भिन्नता आहे ती प्रखरतेने अंमलामध्ये आणलेली आहे. किशन जाधव यांनी कौतुक करावं लागेल. या बॉलचा चांगला बॉल टाकलाय. अशाच प्रकारचं व्हेरिएशन अंमलामध्ये आणावं लागेल. प्रत्येक बॉल वेगळ्या भिन्नतेने टाकावा लागेल आणि ती प्रतिभा आहे. तयार. निघाला बॉल सीमारेषेच्या दिशेने. आजच्या दिवसातलं पहिलं आणि या स्पर्धेतलं 4थं अर्धशतक आलंय. कळंबे गावाकडून खेळाडूचं नाव आहे स्वरंजन गायकवाड. अर्धशतक पूर्ण केलंय पठ्याने. षटकार मारून अर्धशतक पूर्ण केलंय. 11 बॉल 50 धावांचा झुंजार खेळ. स्वरंजन गायकवाड यांनी या स्पर्धेतलं 4थं आणि डे क्रमांक 2चं पहिलं अर्धशतक झळकवलंय चौनेश्वर 11 साठी. कालचा रेकॉर्ड मोडीत काढला. काल 12 बॉल मध्ये अर्धशतक लागलं होतं. आज 11 बॉल मध्ये अर्धशतक लागलेलं आहे. 7 षटकार 2 चौकार 2 डॉट आणि 454चा स्ट्राइक रेटने बॅटिंग केली आहे. किशन जाधव तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली आणि अखेरकार स्वरंजन गायकवाड इथे माघारी. धक्का क्रमांक पहिला लागलाय. फुलटॉस बॉल म्हटलं की कोणत्याही दिशेला वळवू शकले असे जड पावलांनी माघारी चाललेले आहेत. डीप स्क्वेअर लेगला खेळाडू होते, त्यांच्या हातामध्ये बॉल विसवला. ऋषी भोसले यांच्या हातामध्ये हा झेल जाऊन बसला. फटका फसला.
दिशा दिली, फुल टॉस बॉल होता आणि ऋषी भोसले यांचं सेलिब्रेशन. पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि काय झेल पकडलाय. महत्वाची विकेट सध्याच्या घडीला नाथसाहेब 11ला मिळाली आहे. मोकळा श्वास घेतला असेल सर्वच गोलंदाजांनी, कारण ज्या प्रकारचा खेळ सेलिब्रेशन, किती महत्वाची विकेट होती. कारण ज्या प्रकारचा खेळ सुरंजन गायकवाड यांनी केला होता पहिल्या बॉल पासून आक्रमण, आता ते आक्रमण थांबलंय. सुरंजन गायकवाड माघारी गेलेत. हा संपूर्ण डगआउट तुम्ही पाहिला. 53 धावा, एक गडी बाद. 53 मध्ये सुरंजन गायकवाड यांनी 50 कुटलेले आहेत. जयराज वाडकर 1 बॉल 1. आता ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल, परंतु बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये बोरगावचा एक युवा ऑलराऊंडर मैदानाच्या आतमध्ये संकेत वाडकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती. चला, दोन्ही संघ वेळ आपण घेऊ नका, अधिकचा वेळ तुम्हाला घेता येणार नाही. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्कवरती आता कुणाला बोलवलेलं आहे या षटकासाठी. क्रमांक 3चं षटक किरण मांगडे, जे पसरणीचे क्रिकेटर आहेत, अनुभव आहे, अनेक वेळा पसरणी टीमसाठी चांगला खेळ केलाय, प्रतिभा आहे, क्षमता आहे. आणि किरण मांगडे हे मिडल ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी नेहमी येतात आणि याही मॅचमध्ये ते 3ऱ्या ओव्हरमध्ये आलेले आहेत गोलंदाजी करण्यासाठी. एक विकेट टेकिंग गोलंदाज आहेत आणि पहिला बॉल चांगला टाकलाय. टप्पा पडल्यानंतर बॉलने बॅटची आतली काढा घेतली, डॉट आलाय. जयराज वाडकर, ज्यांची आपण चर्चा करत आहोत, आक्रमकता आहे. जयराज वाडकर बॅटिंग मध्ये तयार होत आहेत. एका बाजूला किरण मांगडे, चांगला बॉल टाकलाय. सुरुवात डॉट बॉलने केलेली आहे. त्रेपन्न वरती 1. शेवटच्या 5 बॉलचा खेळ बाकी या षटकातला. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5. बॉलर तयार किरण मांगडे. या बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत सुरंजन गायकवाड. गेले धावसंख्येचा वेग मंद. ज्या प्रकारचा खेळ सुरंजन गायकवाड यांनी केला. टॉस जिंकला होता नाथसाहेब 11ने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. चवनेश्वर 11ला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. ज्यावेळेस सुरंजन गायकवाड बॅटिंग मध्ये होते ना, त्यावेळेस प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं काय होतं की 159 धावा धावफलकावरती लागतील, परंतु आता तो वेग थोडासा मंदावलाय. आता एक छोट्याशा पार्टनरशिपची गरज आहे चवनेश्वर 11 या टीमला. आणि आता पहिल्यांदा स्ट्राईक करतायत बोरगावचे संकेत वाडकर. आक्रमण केले संकेत वाडकर आणि समोरच्या बाजूला खेळाडू बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न, झेल निसटलाय. आज जीवनदान मिळाले संकेत वाडकर यांना. बालंबाल बचावलेले आहेत, धावता झेल पकडता आलेला नाहीये. हाताच्या उंजळीमधून बॉल निसटलेला आहे, कारण ज्या प्रकारचा फटका खेळला होता लांबी कमी पडली होती. परंतु आपण चर्चा केली की किरण मांगडे हे विकेट टेकर गोलंदाज आहेत आणि तो प्रयत्न त्यांनी केला होता. क्षेत्ररक्षकांची साथ लाभू शकली नाही. आता बॅटिंग मध्ये जयराज वाडकर 3 बॉल 2 वरती बॅटिंग करतायत. 3 बॉलचा खेळ झालाय, 3 बॉलचा खेळ बाकी. शरीरापासून बॉल दूर ठेवलाय आणि हो, पंचांनी त्यात उचलून धरली आहे. किरण मांगडे यांनी धक्का क्रमांक 2 दिलाय. चवनेश्वर 11ला जयराज वाडकर सारख्या फलंदाजाला माघारी पाठवलाय आणि जयराज वाडकर आज नावाप्रमाणे बॅटिंग करू शकलेले नाहीयेत. ज्या प्रकारे त्यांची नावलौकिकता आहे त्या प्रकारचा खेळ ते आज करू शकलेले नाहीयेत. झटपट जात आहेत माघारी. धक्का क्रमांक लागलाय 2 चवनेश्वर 11ला. टप्पा पडल्यानंतर उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, बॅटची कडा बॉलने घेतली आणि यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसवला. चला, पुढील मॅच साठी आपण रिपोर्टिंग करा. टॉस आहे यानंतरच्या मॅचचा, तो आपण करणार आहोत आणि इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला टॉसचा निर्णय सांगावा लागेल, याची आपण नोंद घ्या. चवनेश्वर 11चा संपूर्ण डगआउट, संघ मालक, त्यांचे सर्व सहकारी, खेळाडू तुम्ही पाहत आहात शांत आहेत. कारण ज्यावेळेस सुरंजन गायकवाड बॅटिंग करत होते त्यावेळेस याच डगआउट बॉक्स मध्ये उत्साह होता, परंतु 2 फलंदाज माघारी आलेले आहेत. 4 बॉलचा खेळ झालेला आहे. म्हणजे अगदी ज्या गोष्टी दाखवायच्या आहेत त्याच गोष्टी स्पोर्ट ऑन लाईव्हने दाखवलेल्या आहेत. म्हणजे प्रेक्षकांना काय बघायला आवडतं तर या गोष्टी बघायला आवडतात. किरण मांगडे, मनोबल वाढला असेल परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी ओझरडे गावचे तरुण सोनावणे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी
मिडल ऑर्डर मध्ये, मधल्या फळीमध्ये चांगली गोलंदाजी. काय गोलंदाजी केली किरण म्हांगडे यांनी. धावसंख्येचा वाढलेला वेग कमी केला आणि खास करून आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख करावा लागेल. पसरणी गावचे किरण म्हांगडे यांनी एकही षटकार, एकही चौकार 5 बॉलमध्ये खर्च केला नाही. अवघ्या 2 धावा खर्च केल्या, एक गडी गारद केला. काय गोलंदाजी केली, कमालीचं षटक हाताळलंय पसरणीच्या किरण म्हांगडे यांनी. शेवटचा बॉल शेष. फटका समोर खेळलाय, फसलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि लांबी पडली कमी आणि फलंदाजाला जावं लागेल माघारी. धक्का क्रमांक 3 लागलाय. तरुण सोनावणे मैदानाच्या आतमध्ये आले आणि तरुण सोनावणे मैदानाच्या बाहेरही गेले. फटका फसला, त्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन बॉल बसला. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3. आता एका बाजूला विकेटची पतजड सुरू झालेली आहे आणि ती पतजड आता चवनेश्वर 11ला थांबवावी लागेल. किरण म्हांगडे यशस्वी षटक हाताळलंय, कमालीचं कडक षटक हाताळलं. अवघ्या या षटकामध्ये धावा दिल्या 2 फलंदाज माघारी पाठवले. आता मैदानाच्या आतमध्ये कुणाला पाठवलं जाईल. 3 षटकांचा खेळ झालाय. 55 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक आता 4 प्रगतीपथावरती येईल. कालपासून ज्यांचा आपण आवाज ऐकत आहोत अनिकेतजी कामटे सरांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे आपण स्वागत करूया आणि वळूया आणि पाहूया या मॅचची रंगत. डाव पहिला रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावांचा पाऊस पडला, परंतु त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये आता एका बाजूला विकेटचा सपाटा आपण पाहत आहोत. एका पाठोपाठ फलंदाज माघारी चाललेले आहेत, परंतु ही जी विकेटची पतजड आहे ती थांबवावी लागेल. जीवनातले सगळेच फासे आपल्या बाजूने पडतील असे नाही, परंतु जसे काही पडतील ना त्याच्यामध्ये आयुष्याचा डाव आणि क्रिकेटचा खेळ आपल्याला जिंकता आला पाहिजे. नाथसाहेब 11 वेळेची मर्यादा आहे, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल याची आपण नोंद घ्या. एका षटकासाठी तुमच्याकडे 5 मिनिटांचा कालावधी आहे. त्यापेक्षा जर आपण जास्त वेळ घेतला तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. त्यासाठी विनंती आहे की आपण घाई करा. आपण जास्तीचा वेळ घेऊ नका अशी विनंती आपण करूया. पंचावन्न धावा 3 गडी बाद. 3 षटकांचा खेळ संपलाय. चला मॅच सुरू ठेवा. मैदानाच्या आतमध्ये स्वप्नीलजी शेवते यांच्या ठिकाणी आगमन आहेत. भुईंजगावचे खेळाडू, त्यांचे आपण स्वागत करूया. विनायक धिरडेकर वाई सिटीचे खेळाडू आहेत. मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 4 मध्ये येत आहेत. विनायक, माफ करा, फलंदाज विनायक मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि गोलंदाजी मार्गवरती ऋषी भोसले षटक क्रमांक 4 मध्ये आलेले आहेत. ऋषी भोसले बावधनचे खेळाडू गोलंदाजी मार्गवरती येत आहेत, तर वाई सिटीतले खेळाडू विनायक बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये चवनेश्वर 11 साठी आलेले आहेत.
चला दोन्ही संघांना विनंती करूया की आपण मित्रांनो वेळ घेऊ नका, जे काही नियम असतील त्याचं आपण पालन करूया आणि जो काय पंचांचा निर्णय असेल त्याचा आपण सन्मान करूया आणि मॅचला आपण लगेच सुरुवात करूया. आपण घाई करा, उशीर होत आहे. पहिल्या डावासाठी 10 वाजून 18 मिनिटं होत आहेत आणि तुम्ही पाहताय वाई प्रीमियर लीग मंत्री चषक 2025 डे क्रमांक 2. बॉलर तयार, बावधनचे ऋषी भोसले षटक क्रमांक 4चा पहिला बॉल घेऊन निघतील. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय संकेत वाडकर आणि विनायक, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. मधल्या फळीमध्ये 55 धावा 3 गडी बाद अशी सध्याची स्थिती आहे चौनेश्वर 11 या टीमची. चला टॉस साठी तुम्हाला रिपोर्टिंग करावं लागेल. इनिंग ब्रेक मध्ये सेकंड मॅचचा टॉस होईल आणि ती मॅच आहे अभय 11 विपक्ष उपसरपंच 11 अशी लढत होणार आहे आणि त्या लढतीचा टॉस इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी केला जाईल. फुल टॉस बॉल, त्याला दिशा दिलीये. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न सीमारेषेलगत चांगला झालाय. संघासाठी काही धावा वाचवल्या कारण फटका ज्या प्रकारे खेळला होता, समय सूचकता हजर जबाबीपणा त्या ठिकाणी दाखवला आणि बॉलला अडवलं आणि बॉलची फेकी केली आहे. फक्त काही धावा मिळतील. धावसंख्येचा आलेख ग्राफ आता थोडासा खाली आलाय. ज्यावेळेस सुरंजन गायकवाड बॅटिंग करत होते त्यावेळेस धावसंख्येचा आलेख ग्राफ हा उंचावत चालला होता, परंतु त्यानंतर नाथसाहेब 11 ने पुन्हा एकदा कमबॅक केलाय. ऋषी भोसले ओव्हर नंबर 4 बॉल क्रमांक 2 घेऊन निघतील. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय विनायक पहिलाच बॉल फेस करतील. बॅटिंग करत असताना जे वाई सिटीतले खेळाडू आहेत संपर्क नाही आहे का, पंचांकडे दाद मागितले परंतु पंचांनी दाद फेटाळली आहे. ऋषी भोसले डावकुरे आताचे खेळाडू आहेत आणि रिप्ले टेलिकास्ट मध्ये पहा टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. पंचांकडे अपील केली, दाद मागितली, पंचांनी दाद फेटाळली. डॉट आलाय. निर्धाव बॉलची सांगता होते. फार कमी डॉट बॉल आपल्याला बघायला मिळालेत कालपासून. जर आपण डॉट बॉलची चर्चा केली, फटका हवेत आहे, फसलाय आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन बॉल बसलाय. धक्का क्रमांक लागलाय 4था चौनेश्वर 11 या टीमला. सुरुवात तर चौनेश्वर 11 ने दमदार केली, परंतु मधल्या फळीमध्ये जी पार्टनरशिप हवी होती त्या प्रकारची पार्टनरशिप होत नाहीये. पहा उजव्या स्टीच्या बाहेर त्याच्यावरती प्रहार करायला गेले आणि क्षेत्ररक्षक धावत गेले. किरण महांगडे आणि त्यांच्या हातामध्ये बॉल विसवला. धक्का क्रमांक लागलाय चौनेश्वर 11 ला 4था. साइड अँगलने आपण पाहत आहोत ज्या प्रकारे फटका फसला आणि त्यानंतर विकेटचं पतन झालं. 56 वरती 4 अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे. आज ही वाई चषक पर्व क्रमांक 4 2 चॅनलच्या माध्यमातून तुम्ही लाईव्ह बघू शकता. एक स्पोर्ट ऑन लाईव्ह आणि एक क्रिकॉन लाईव्ह. समोर खेळलेला बॉल लॉंगॉनला खेळाडू आहेत प्रवीण फनसे. दसवडी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी तात्या आलेले आहेत. क्षमता आहे. दसवडी टीमसाठी अनेकदा चांगला खेळ केलाय, परंतु आज चौनेश्वर 11 साठी चांगला खेळ करावा लागेल. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय, परंतु ऋषी भोसले काय षटक हाताळले. 4 धावा 2 गडी गारद, 2 धावा देत 1 गडी गारद केलाय. संकेत वाडकर एक मोठी उमेद आहे की युवा ऑलराऊंडर आहेत बोरगावचे. अनेक स्पर्धा याही खेळाडूने चांगल्या प्रकारे खेळलेल्या आहेत, परंतु आज जे जीवनदान मिळालंय त्याचा फायदा घेता येईल का संकेत वाडकर यांना. बॉलर तयार, टोला तर लगवलाय आणि अखेरकार बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. संकेत वाडकर यांचा वार, बॉल सीमा पार, षटकार. चांगला फटका उजव्या स्ट्रीटच्या बाहेरचा असणारा बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न अपुरा पडला. क्रिक लाईव्ह आणि स्पोर्ट ऑन लाईव्ह या 2 चॅनलवरती स्पर्धा तुम्हाला लाईव्ह पाहता येईल. बॉलर तयार ऋषी भोसले. दिलाय फटका मोठा, काय टोलाय. बॉल निघालाय सीमा रेषेच्या पलीकडे. मिळाला मोका, दिला ठोका, षटकार. संकेत वाडकर मैदानाच्या आतमध्ये आता मोठ्या फटक्यांचा धुडगूस घालतायत. जीवनदान मिळालं, त्या जीवनदानाचा उपद्रव दाखवायला सुरुवात केली आहे. पायांवरती असणारा बॉल फेकून दिलाय. सरळ 6 धावींसाठी षटकार आलाय.
धावसंख्येचा वेग वाढला, 69 धावा, 4 गडी बाद, 4 षटकांचा खेळ संपलाय. काय फटका खेळलाय संकेत वाडकर यांनी. बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. डगआउट बॉक्स मध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. चला गाई करा, शेवटच्या 2 षटकांचा खेळ बाकी आहे. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. अभय 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये उपसरपंच 11 यानंतरची मॅच आहे. आपण रिपोर्टिंग करा. शुभमान्ना पवार यांच्या मालकीचा संघ आहे उपसरपंच 11 आणि राजीव शेठ शिर्के यांच्या मालकी संघ आहे अभय 11. नंबर आता 5 मध्ये पुन्हा एकदा पसरणी गावाचा पर्याय निवडलेला आहे. किरण महांगडे यांना पुन्हा एकदा बोलवलेला आहे, ज्यांनी 2 फलंदाज मागे पाठवले. बॅटिंग मध्ये प्रवीण तात्या फणसे. पायांचा वापर केला होता, पुढे आले होते, बॉल शरीरापासून दूर ठेवला, डॉट टाकलाय. म्हणजे प्रवीण फणसे यांना रीड केलेला आहे. गोलंदाजी करताना किरण महांगडे. 2 फलंदाज गारद केलेले आहेत आतापर्यंत. काय गोलंदाजी केली आहे पसरणीच्या या खेळाडूने किरण महांगडे. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, डॉट आलाय. निश्चित कालपासून आपण चर्चा केली ना की फलंदाजांचा बोलबाला आहे. जर तुमच्याकडे क्षमता आहे, तुमच्याकडे प्रतिभा आहे, तुमच्याकडे भिन्नता आहे, तुमच्याकडे मिश्रण आहे, तर तुम्ही चांगली गोलंदाजी करू शकता. आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत कमी धावसंख्येचं षटक कुणी हाताळलंय तर ते नाव आहे किरण महांगडे. यांनी आतापर्यंत 8 बॉलमध्ये 2 धावा दिलेल्या आहेत. परंतु एका बाजूला प्रवीण फणसे क्षमता आहे, मोठे फटके खेळू शकतात. परंतु संपर्क नाही. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न. एकाला आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल आणि विकेटचा त्याग केलाय प्रवीण फणसे यांनी. तडजोड केली आपल्या विकेटची, कारण संकेत वाडकर यांना स्ट्राइक वरती आणण्यासाठी प्रवीण फणसे यांनी आपल्या विकेटचा त्याग केलाय. काय बॉलिंग केली आहे, वेगवान बॉल, संपर्क होऊ दिला नाही, ताकासूर लावू दिला नाही, डॉट आला आणि त्यानंतर फेक नॉन स्ट्रायकर एंडला केली. माघारी जावं लागतंय प्रवीण फणसे यांना. तडजोड हा आयुष्याचा न चुकवता येणारा एक अविभाज्य भाग आहे. मग जीवन असो किंवा क्रिकेट, तडजोडी आपल्याला अनेकदा कराव्या लागतात आणि प्रवीण फणसे यांनी आपल्या विकेटची तडजोड केली आहे संकेत वाडकर यांना स्ट्राइक वरती आणण्यासाठी. धावसंख्या किती आहे, 69. 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये 3 बॉलचा खेळ झालेला आहे. 9 बॉलमध्ये अवघ्या 2च धावा दिलेल्या आहेत. काय इकॉनॉमी राहिली आहे. संपूर्ण डगआउट बॉक्स आपण पाहत आहोत, शांत आहे, कारण सध्याच्या घडीला प्रवीण फणसे माघारी गेलेले आहेत. किरण महांगडे काय कमालीचं षटक हाताळलंय, लाजवाब गोलंदाजी, अप्रतिम सुरेख षटक हाताळलेलं आहे. वाखाडण्याजोगी गोलंदाजी, काटकसरीचं षटक. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पंकज भोसले. आज या फलंदाजांना संधी मिळालेली आहे, संधीचं सोनं करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. परंतु स्ट्रायकर एंडला संकेत वाडकर. संकेत वाडकर यांनी समोरच्या बाजूला बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. धावसंख्या वाढवणारा षटकार आलाय चौनेश्वर 11 साठी संकेत वाडकर यांच्या बॅटमधून. एखादा झेल आणि त्या झेलचा उपद्रव आता दाखवायला सुरुवात केली आहे. संकेत वाडकर यांना जे जीवनदान मिळालं त्या जीवनदानाचा फायदा घेतलाय आणि पहिला मोठा फटका किरण महांगडे यांना कुणी मारलाय तर ते नाव आहे संकेत वाडकर. हाई बॉल, आडव्या बॅटने फटका पसलाय. खेळाडू बॉलच्या खाली. आता केली नाही कोणतीही चुकी, जावं लागेल बोरगावच्या संकेत वाडकर यांना माघारी. 4 बॉल 14चा खेळ संकेत वाडकर यांनी मैदानाच्या आतमध्ये केला. षटकार मारले संकेत वाडकर. 20 धावा कुठल्या संकेत वाडकर यांनी बॅटिंग करताना आणि आउट होऊन आता माघारी जात आहेत. 75 धावा. काल 107 धावा चेज झालेल्या आहेत. काल सर्वाधिक मोठा स्कोर कोणता होता तर 133 धावांचा काळ भैरवनाथ 11 बावधनने बनवल्या होत्या. म्हणजे या खेळपट्टीवरती विजयाची हमी आणि गॅरंटी देणारा स्कोर त्याची हमी देता येणार नाही. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत विलास. आता तुम्ही कोणत्या क्रमांकावरती आलाय याला महत्व नाही, तुम्ही आता धावा किती कुठताय याला महत्व आहे.
फटका तर खेळलाय, एक्स्ट्रा कव्हरला बॉल गॅप शोधेल का खेळाडू आहेत. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. तब्बल आता 5 बॉलचा खेळ या ठिकाणी समाप्त. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. चौनेश्वर 11ने बॅटिंग करताना 76 बनवलेले आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 बॉलमध्ये 9 धावा दिल्या, 3 गडी गारद केले. काय षटक राहिले. किरण महांगडे यांचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली, कौतुकास्पद खेळ त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केला. परंतु अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. चला घाई करा. नाथसाहेब 11 आपल्याला विनंती आहे की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. 76 वरती 6. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4. चला टॉस साठी आपण आलात का. टीम उपसरपंच 11 अभय 11 चे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. टीम उपसरपंच 11 आपण रिपोर्टिंग करा. वाई सिटी मधले आता गौरव सोनावणे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. ऑलराऊंडर आहेत गौरव सोनावणे तयार. डावकुरे आताचे गोलंदाज आहेत. बॉल बाहेर काढलाय, डॉट आलाय. सुरुवात डॉट बॉलने केलेली आहे. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. उजव्या स्टीच्या बाहेर असणारा बॉल निर्धाव आलेला आहे. चांगला बॉल. पंचांनी सांगितलं की दिशाहीन बॉल आहे, परंतु टप्पा पडल्यानंतर पहा बॉल किती बाहेर काढलाय. जे गौरव सोनावणे यांच्याकडे असणार हे क्रिकेटचं कौशल्य आहे गोलंदाजी करत असताना. पुन्हा तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. कमी गतीचा बॉल, पायांचा वापर केलाय. समोरच्या बाजूला खेळाडू येत आहेत वेगाने. बॉल अडवलाय, बॉलची फेकी होतीये. एकच धावेची मुभा. चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषे लगत झालेलं आहे. 78 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना चौनेश्वर 11ने बनवलेले आहेत. अजूनही बऱ्याचशा बॉलचा खेळ बाकी आहे. गौरव सोनावणे बॅटिंग मध्ये, पंकज विलास ही जोडी आहे. लेफ्ट हँड राईट हँड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये या प्रकारचं कॉम्बिनेशन तुम्ही पाहत आहात. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा कशा प्रकारे बनवता येतील याचा प्रयत्न बॅटिंग टीमला करावा लागेल. कमीत कमी धावा कशा प्रकारे देता येतील याचा प्रयत्न बॉलिंग टीमला करावा लागेल. वळवलाय ऑन साइडला बॉल. खेळाडू आहेत का. हो आहेत. डीपला आहेत. बॉलची फेकी करतील. आणखीन एका धावेचा प्रयत्न. मोरे साहेबांच्या शुभास्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. यानंतरच्या मॅचचा, यानंतरची फ्रेश मॅच आहे. उपसरपंच 11 विपक्ष अभय 11 अशी होणारी मॅच आहे. शेवटच्या 3 बॉलचा खेळ. गौरव सोनावणे पायांचा वापर केला, परंतु यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावू शकला नाही. फलंदाज या ठिकाणी बचावलेले आहेत. चांगला बॉल, परंतु यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावू शकला नाही. क्रीज सोडून पुढे गेले होते बॅटर विलास. शेवटच्या आता 2 बॉलचा खेळ बाकी. अंतिम षटकामध्ये अवघ्या आतापर्यंत 3च धावा मिळू शकलेल्या आहेत चौनेश्वर 11ला. एक काळ असा होता की प्रोजेक्टेड स्कोअरचं म्हणणं असं होतं की चौनेश्वर 11ने जर पहिल्या 2 ओव्हरमध्ये जी बॅटिंग केली होती त्या सरासरीने जर बॅटिंग केली असती ना तर 159 धावा धावफलकावरती लागल्या असत्या. परंतु परिस्थिती बदलली. नाथसाहेब 11ने कमबॅक केलं. धावसंख्येचा वाढलेला वेग कमी केला. एका पाठोपाठ एक फलंदाजांना माघारी पाठवलं आणि बॅटिंग करत असताना चौनेश्वर 11ने बनवलेत 79 धावा. समोर खेळलाय फटका, निघालाय बॉल सीमारेषेच्या दिशेने. धावा या बॉलवरती मिळतील 6. धावसंख्या वाढवणारा षटकार आलाय. पहिला डाव आणि पहिल्या डावामध्ये 85 धावा चौनेश्वर 11ने बनवलेल्या आहेत. 86 बनवायच्या आहेत नाथसाहेब 11ला. चला आपण करूया टॉस. उपसरपंच 11 अभय 11 असा होतोय नाणेफेकीचा कौल. आवाज आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये अनिकेतजी कापडे.
टॉस केला जातोय. एका बाजूला टीम आहे एका बाजूला टीम आहे उपसरपंच 11 च्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला टीम आहे अर्थात अभय 11. या संघाचे दोन्ही संघांचे संघनायक त्याच पद्धतीनं DY स्पोर्ट्स सुरूरचे मान्य या जातोय. यस, उपसरपंच 11 भुईंज या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा अर्थात फिल्डिंग करण्याचा निर्णय कळवलेला आहे. दोन्ही संघांनी लगेच तयार राहा. या इनिंग संपल्यानंतर स्पोर्ट ऑन लाईव्हच्या द्वारे आपण या संपूर्ण सामन्यांचा आनंद घेतोय. मॅच समरी पाहूया. वाई प्रीमियर लीग मंत्री चषक 2025 मधली दुसऱ्या दिवसामधली सकाळच्या सत्रातली पहिली मॅच चौनेश्वर 11 संघाचा विचार केला तर 12 बॉल 50 धावांची वादळी खेळी सौरंजन यानं दाखवली. परंतु ती विकेट आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न नाथसाहेब 11 संघाने केला. संकेत यांच्या माध्यमातून देखील एकाकी झुंज देण्यात आली. 6 बॉल 20 धावा. त्यानंतर विलास गायकवाड थोडेसे स्ट्रगलमध्ये होते. शेवटच्या बॉलवरती एक षटकार खेळला आणि 6 बॉल 8 धावा बनवल्या त्यांनी. जयराज वाडकर आज खास काही नावाला लौकिक अशी कामगिरी करू शकले नाही. 4 बॉलमध्ये 2 धावा बनवल्या. परंतु एका बाजूला आपण पाहतो किरण महांगडे या नावानं खऱ्या अर्थानं आजचा ही पहिली मॅच नव्हे तर 2 दिवसामधला खेळ गाजवला. गोलंदाजीच्या माध्यमातून किफायतशीर आणि अनुशासनमध्ये गोलंदाजी केली. केवळ 9 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट घेतलेले आहेत. 3 विकेट. त्यासोबत जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. एक जबरदस्त मॅच. नाथसाहेब 11 चे सलामीचे फलंदाज लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. एका बाजूला तेजस शिंदे ज्या खेळाडूला लेदर क्रिकेटचा फॉर्मॅट कॉर क्रिकेट असेल त्यासोबत टेनिस क्रिकेट या तिन्ही फॉर्मॅटमध्ये खेळणारा खेळाडू. त्यासोबत लेफ्ट हँडेड बॅटर किंवा या होम ग्राउंडवरचा एक युवा खेळाडू आणि या युवा खेळाडूची हवा आजपर्यंत आपण पाहिलेली आहे. गौरव सोनावणे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर समोर बॉलिंग ट्रॅकवरती संकेत वाडकर एक वेगवान गोलंदाज किंवा ज्या गोलंदाजाच्या माध्यमातून अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. नवी मुंबई असेल किंवा वाई तालुक्यामधल्या सातारा जिल्ह्यामधल्या असते मोठ्या फॉर्मॅटमध्ये खेळणारे हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. 86 धावांचं टार्गेट दुसऱ्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नाथसाहेब 11 या संघाचा विचार केला तर बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. पंचांचा फायनल डिसिजन येतोय. मॅच स्टार्ट होते. पहिला बॉल राईट आर्म अराउंड विकेटसाठी संकेत वर्सेस तेजस.
पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, गॅप शोधण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक धावतायत बॉलच्या पाठीमागे आणि बॉल थांबवण्याचा प्रयत्न करतील काय पाहायचंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण, अगदी शेवटच्या क्षणाला बॉल थांबवला बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आणि 2 धावा पहिल्या बॉलवरती अटेम्प्ट केल्यात. 2 धावांनी श्री गणेशा झालेला आहे. खऱ्या अर्थानं संपूर्ण वाई तालुक्याचंच नव्हे तर सातारा जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेली स्पर्धा. रिव्हर्स अटेम्प्ट ट्रिपलेच्या माध्यमातून वा स्ट्रोक तर एक्झिक्यूट करत असताना अप्रतिम पाहिला मिळाला, परंतु त्यानंतर आउटफील्ड थोडीशी स्लो आहे आणि क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला आणि बॉल फील्ड केलाय. 2 धावा धावफलकावरती. यावेळेसचा बॉल देखील आडवा बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक आहेत का रन वरून आले. वाईडिश मिड विकेट रिजन मध्ये बॉल थांबवला. एक सिंगल कंप्लीट. 1 के 7 कहानी आगे. एक धाव देखील महत्वाचा आहे. बूंद बूंद से भरता है सागर, ईट ईट से बनती है इमारत, अकेले हम कुछ नहीं, मिल जाए तो इबादत ही इबादत. आणि एकत्र आलोय आपण आणि हा देखना क्रीडा सोहळा साकार होतोय. दसरा संपल्यानंतर सर्वांचेच वेध लागतात वाई प्रीमियर लीग दिवाळी हंगाम आणि या दिवाळीसाठी आपण जर पाहिलं तर वाई प्रीमियर लीग मध्ये संपूर्ण वाई तालुका एका मंचावरती एका व्यासपीठावरती खेळत असतो आणि प्रत्येकाकडे कौशल्य आहेत, प्रत्येकाकडे स्किल्स आहेत. ते स्किल्स दाखवण्याची एक चांगली संधी सन्मान्य राजीव शेठ शिर्के असतील, त्याचप्रमाणे निलेश भोसले यांच्या संकल्पनेतून साकार होणारा सोहळा. यावेळेचा बॉल आडवा बॅटने खेळाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेट रिजनला. बॉल थांबवतील. तरुण चढवण्यात आले तिथं. एक सिंगल. पहिल्या ओव्हरमध्ये संकेत चांगली कामगिरी करतायत. एक स्ट्राईक बॉलर आहेत. सातत्यपूर्व आपण पाहिलं तर अनेक स्पर्धांमध्ये आपल्या गावच्या टीमसाठी असेल किंवा विभागाच्या टीममध्ये तालुक्याच्या टीममध्ये देखील नवी मुंबई परिसरामध्ये पहिली ओव्हर डिलिव्हर करत असतात आणि या खेळाडूच्या माध्यमातून षटक क्रमांक 1 पहिल्या षटकमध्ये 3 बॉल डिलिव्हर करत असताना 4 धावा खर्च केलेल्या आहेत. यावेळेस परफेक्ट मिडल ऑन साइडला. आसमान का इशारा, कल का सूरज तुम्हारा. तेजस शिंदेच्या बॅटमधून आलेला देखना प्रहार, षटकार. जबरदस्त टोला. अक्रॉस द बॅट आले. आपल्या रडार मध्ये बॉल आला. स्लॉट मधला बॉल पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट. फुल टॉस. यावेळेसचा बॉल पंचांनी कळवलाय. इट्स अ बीमार +4. आ बैल मुझे मार. अगदी फुल टॉसची या ठिकाणी मेजवानी, त्यासोबत गॅप देखील शोधला. बीमर बॉल. पुढचा बॉल फ्री हिटचा. म्हणजे पहिले 3 बॉल चांगले हाताळले, परंतु षटकार आल्यानंतर मात्र संकेत यांना व्हेरिएशन करण्याची गरज होती आणि व्हेरिएशन करत असतानाच बॉल फसला आणि त्यानंतर फ्री हिटचा बॉल. उघडा डोळे बघा नीट. यावेळेचा बॉल टप्पा पडतोय. अतिरिक्त उंची. 1 बाउन्स. 1 फ्रॉम दी ओव्हर. एक चांगला उपयोग केलाय 1 फ्रॉम दी ओव्हरचा. फ्री हिटच्या बॉलवरती अक्षरशः आपण पाहिलं एक जबरदस्त बाउन्सर पेश केला आणि बॉलचा स्मेल सांगून, बॉलचा सुगंध सांगून गेलाय तेजस यांना. दाहकता दाखवणारा बॉल. कमबॅक करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न सफल. मिनी हेलिकॉप्टर ऑन साइडला खेळत. त्यानंतर बॉल जयराज वाडकर फील्ड करतील. एक सिंगल मिळेल आणि षटक क्रमांक 1चा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती 16 धावा लागलेल्या आहेत. 16 रन्स आर ऑन द बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट आणि स्ट्राईक वरती असतील षटक क्रमांक 2 साठी तेजस शिंदे. या संपूर्ण सामन्यांचं आयोजन जर आपण पाहिलं तर लगातार 2 ते 3 महिने आयोजकांची जी मेहनत आहे त्या मेहनतीतून हा साकार होणारा चांगला सोहळा आपण पाहतोय. सर्व खेळाडूंना एक चांगली संधी, एक चांगला प्लॅटफॉर्म मिळालाय आणि जो खेळाडू WPL मध्ये सिद्ध होतो तो प्रसिद्ध झाल्याशिवाय राहत नाही. कालच्या दिवसामध्ये देखील आपण अर्धशतकं पाहिली, त्यामध्ये विशाल चोरगेचा खेळ, त्यासोबत सुशांत दादा शिंदे या खेळाडूची एकाकी झुंज. त्यात नंतर आपण जर विचार केला तर निश्चित अजय मांढरेनं प्रभावित केलं, बॉन्ड यांनी प्रभावित केलं. या सर्वच खेळाडूंची नावं कालच्या दिवसामध्ये चर्चेत राहिली,
परंतु कालच्या दिवसामध्ये गोलंदाज थोडे महागडे साबित होत होते, परंतु आजच्या सकाळच्या मॅचमध्ये सकाळच्या इनिंगमध्ये पहिल्याच इनिंगमध्ये निश्चित किरण महांगडे यांनी मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून सर्वांना प्रभावित केलं. अप्रतिम गोलंदाजी. एका ओव्हरमध्ये 2 धावा खर्च करणं म्हणजे या ग्राउंडवरची मेडन ओव्हर आहे, कारण या ग्राउंडवरची 12 ते 14 धावांची ओव्हर देखील चांगली मानली जाते. अशा परिस्थितीमध्ये 2च धावा खर्च केल्या. अप्रतिम गोलंदाजी, 3 विकेट देखील मिळवल्या आणि किरण महांगडे यांनी कमबॅक करून दिलं संघाला. षटक क्रमांक 2 मध्ये ओझरडे गावचे तरुण सोनावणे आहेत, तर समोर अनवडी गावचा खेळाडू अर्थात तेजस शिंदे. कोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळायचे क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न, मस्तक पे दस्तक, मिलेंगे रन 4 तो बेडा होगा पार. चौकार. जयराज वाडकर यांच्या डोक्यावरून बॉल निघून चाललाय 4 धावांसाठी. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. तरुण सोनावणेचा एक यॉर्कर पेश करण्याचा प्रयत्न होता, परंतु मिली हेलिकॉप्टर उडवलं आणि लँड केले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार येतोय. यावेळेस फटका फसलाय, टप्पा पडतोय बाहेरच्या दिशेने, बॉल वळण घेतोय, एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोला बॉल स्पर्श करतोय आणि समोर फॉलोअर थ्रू मध्ये तरुण यांच्या हातामध्ये विसावतोय. पहिला बॉल देखील चांगला होता क्षेत्ररक्षणामध्ये, किंवा बॉल अतिरिक्त उंची घेतली आणि चौकार गाठला. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती देखील आपण पाहतोय तरुण यांनी प्रतिभा दाखवली आहे. अजूनही आपण जर पाहिलं तर एक मोमेंटम दोन्ही संघांकडे आहे, परंतु जमेची बाजू हीच आहे. वाकूट टप्प्याचा बॉल, संधी होती मोठा स्ट्रोक खेळण्याची, परंतु फिंगर रोल केले होते त्या बॉलवरती. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉलनं वेग कमी केला आणि त्यानंतर टायमिंग अचूकता साधू शकले नाहीये तेजस. एक सिंगल स्ट्राईक रोटेट. गौरव सोनावणे, प्लेअर फ्रॉम रविवार पेठ वाई. या खेळाडूची चर्चा सातत्यपूर्व होते, एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून, आणि युवा खेळाडू, त्यासोबत कॉलेजच्या टीममध्ये देखील अप्रतिम प्रदर्शन करणारा खेळाडू. अशा सर्वच बाजूंनी एक सर्व गुण संपन्न खेळाडू म्हणून गौरव सोनावणे यांच्याकडे पाहिलं जातं. यावेळेसचा बॉल वेल लेफ्ट केलाय, चांगला बॉल हाताळलाय. वाईड यॉर्कर, एक चांगला विकल्प. अवे फ्रॉम बॉडी बॉल ठेवण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न सफल होतोय. अगदी रीड केलं जातंय गौरव यांना. बॅटिंगचा स्टान्स पाहिला आणि त्यानंतर अचूकता, टप्पा अगदी अप्रतिम ठेवला आणि डॉट बॉल येतोय. मिस टाइम स्ट्रोक होतोय पुन्हा एकदा 30 सर्कल मध्ये. कोणताही क्षेत्ररक्षक नाही, बॅकअप मिळेल. एक सिंगल. 1 के 7 कहाणी आगे. एक चौकार जरूर आला, परंतु तरुण यांनी मात्र जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे आतापर्यंत. या खेळाडूची अनोखी शैली आहे गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीनं मलिंगा असेल, पथिराणा असेल, अशाच पद्धतीची शैली, आणि या शैलीमध्ये गोलंदाजी केली जाते. रिवर्स, वा भाई वा. अगदी आपण पाहतो खेळाडू त्या मैदानावरती, त्या क्रीजवरती झोपले, पडले आणि तो बॉल ऑन साइडला खेळला. जबरदस्त रिवर्स आपल्याला पाहायला मिळाला आणि बॉल 4 धावांसाठी पाठवलाय. अप्रतिम फटका. घुटना टेक और चौकार देख. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. धावफलकावरती धावा लागतात 26 धावा विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. 26 रन्स आर ऑन द बोट. 86 धावांचं लक्ष आहे. इक्वेशन मांडूया आपण. इथून पुढे रिक्वायर्ड रन रेट 15 वरती आहे, तर करंट रन रेट 13चा. 24 बॉल आणि 60 धावांची गरज. येणारे 24 बॉल 60 धावा. प्रति षटकामागे 14 धावा कुटाव्या लागतील. त्यासोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील रोहित शर्मा यांची अर्धशतकी पारी. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. रोहित शर्मा, थोडासा संघ आपला अडचणीत होता, अशा परिस्थितीमध्ये रोहित शर्मा यांच्या माध्यमातून टीम इंडियासाठी देखील अतिशय चांगली भूमिका आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक केला गेलाय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 26 धावा. आणि षटक क्रमांक 3 मध्ये सौरंजन, प्लेअर फ्रॉम कळंबे सर्जापूर. या खेळाडूची चर्चा गतवर्षीच्या हंगामामध्ये देखील राहिली आणि याही हंगामामध्ये पहिल्याच मॅचमध्ये या खेळाडूंना आपली क्षमता सिद्ध केलेली आहे.
फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळला मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. वन बाउन्स बॉल फील्ड करेल. 1 के 7 कहाणी आगे मिस फील्ड. त्यानंतर तेजशांनी स्वतःला थांबवलं. 27 धावा धाव फलकावरती. 27 रन्स ऑन द बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. 86 धावांचं टार्गेट. या मॅचला निश्चित मजा येणार आहे. शेवटच्या बॉल पर्यंत रंगणारा एक तुल्यबळ सामना. हो डबल हिट. आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. तेजस शिंदे बॅक टू पवेलियन. सॉफ्ट डिसमिसल. फटका खूप लवकर खेळून बसले आणि त्यानंतर बॅटची एज घेऊन सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावलाय. जड पावलांनी निराश पावलांनी तेजस शिंदे डगआउटच्या दिशेने चाललेत. अगदी आपण पाहू शकतो तो बॉल खेळण्याचा प्रयत्न होता तो फसला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावला. डबल हिट झालेत आणि त्यानंतर स्वतःवरती निराश. सौरंजन यांनी कमबॅक करून दिलाय. बॅटिंगमध्ये देखील रिप्लेच्या माध्यमातून पाहतोय आपण. फटका खेळला त्यानंतर उलटा बॅट वरती आला आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. वा. नवीन बॅटर लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बिपिन महाडिक बावधन गावचे खेळाडू. आणि पंकज भोसले यांनी तो जबरदस्त कॅच घेतलाय. नवीन बॅटर आलेत. बिपिन महाडिक लेफ्ट हँडेड बॅटर आहेत. याच खेळाडूने WPL चा हंगाम देखील गाजवलाय. अनेक स्पर्धा देखील गाजवलेल्या आहेत. डगआउट आपण पाहतोय. एका बाजूला तेजस शिंदे यांचा डगआउट आहे तर दुसऱ्या बाजूला पहिलाच बॉल मिनी हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने बॉल फक्त प्लेस केला. क्षेत्ररक्षक आले बॉल पर्यंत. एक सिंगल कंप्लीट. फटका पुन्हा एकदा पोचतोय. बॉल हवेमध्ये. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पकडला जाईल कॅच. सौरंजन यांनी कमबॅक केलाय. अप्रतिम गोलंदाजी. या संपूर्ण 2 दिवसाचा इतिहास पाहिला ना तर फास्टर बॉलर महागडे राहिलेत परंतु फिरकीपटूंची जादू चालली आहे आणि ते बोटांची किमया. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला बॉलला वळण घेतलं. त्यानंतर एज घेतली. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये तैनात. शुभम वालेकर अप्रतिम कॅच फिनिश केलाय. वाई सिटीचे खेळाडू आहेत शुभम वालेकर. अगदी फार्मासिस्ट म्हणून देखील कामगिरी पाहतात आणि त्यांच्या हातामध्ये झेल विसावला. नवीन बॅटर मैदानामध्ये आणि 2 बावधन गावच्या खेळाडूंची जोड गोळी आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला बिपिन महाडिक आहेत तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत विशाल दादा पिसाळ. 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. क्रिकेटचा खेळ कधीही रंग बदलतो. अगदी सरड्यापेक्षा भयानक खेळ कुठला असेल तर क्रिकेटचा. दोन्ही संघांच्या माध्यमातून आता दोन्ही संघ निश्चित संघर्षाच्या उंबरठ्यावरती आहेत. यावेळेस बा परफेक्ट मिडल. व्हाट अ शॉट यार. आल्या आल्या स्वॅग से किया है सबका स्वागत. विशाल पिसाळच्या बॅटमधून आलेला देखना प्रहार. षटकार. अप्रतिम स्ट्रोक पाहिला मिळाला. अक्रॉस द बॅट आले. मिड विकेट फोडलाय आणि आपण आल्याची संपूर्ण वाईकरांना जाणीव करून दिलेली आहे बावधन गावच्या खेळाडूनं. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. फसतोय प्रयत्न. डॉट बॉल येतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने बॉल वळाला आणि निश्चितपणानं षटक क्रमांक 3 चा खेळ संपला. यस रिव्ह्यू घेतलेला आहे. थर्ड अंपायर रिव्ह्यू. ऍक्शन रिव्ह्यू.
इट्स अ नो बॉल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 34 धावा. राजू सर, पेनल्टीच्या धावा लगेच ऍड करू का? शेवटी चेसिंग आहे. लगेच केल्या जातील पेनल्टीचा धावा ऍड, कारण चेसिंग आहे. यस, त्या 5 धावा पेनल्टीच्या ऍड केलेल्या आहेत आणि स्कोर कार्ड वरती धावा लागत आहेत 40 धावा, लॉस ऑफ 2 विकेट. इक्वेशन मांडूया आपण आता इथून पुढे. इथून पुढे 19 बॉल आणि 46 धावांची गरज आहे टीम नाथसाहेब 11 बावधन या संघाला जिंकण्यासाठी. आणि जो खेळाडू थ्रो गोलंदाज असेल तो खेळाडू बॅन असेल. स्ट्रोक हवेमध्ये फटका फसलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येईल का पाहिजे आणि कॅच ड्रॉप. ओहो हो, महत्वाच्या क्षणी कॅच ड्रॉप होतोय. संघ नायक नाराज आहे. बॉलर अप करे तो करे क्या. फ्रीडचा बॉल कॅच ड्रॉप जरूर झालाय आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी केली गेली. 18 बॉल आता इथून पुढे 44 धावांची गरज. 3 षटकांचा खेळ संपला. 42 धावा तर धावफलकावरती लागलेल्या आहेत. जय पवार पॅनेल, जेपी पॅनेल अप्रतिम पंच म्हणून कामगिरी त्यांनी केलेली आहे. आणि त्याच पद्धतीने मुख्य आयोजक सन्माननीय निलेश भैया भोसले या ठिकाणी उपस्थित होत आहेत. यावेळेचा बॉल आडवा बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या रिजन मध्ये. बॉल फील्ड केला जातोय. सन्माननीय शिंगटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. 43 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू. अप्रतिम मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अष्टविनायक फार्माचे सर्वे सर्वा आणि वाई शहरचे अष्टपैलू खेळाडू सन्मान्य शिंगटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मनापासून स्वागत. फटका फसतोय पुन्हा एकदा. बॉल हवेमध्ये आहे. डाऊन दी बॉल. स्वतः क्षेत्ररक्षक अर्थात स्वतः बॉलर आले. पकडला जाईल कॅच. ये कहा गलती करेंगे जनाब, ये तो संकेत है. आणि संकेत यांनी आपला कारनामा दाखवलाय. वैयक्तिक दुसरं षटक हाताळतायत आणि त्यांना या ठिकाणी सफलता मिळते. विशाल बॅक टू डग आउट. नवीन बॅटर आता कोण नसेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु नाथसाहेब 11 संघाची एक जमेची बाजू आहे. या संघाचं बॅटिंग बॅलन्स जबरदस्त आहे. बॅटिंग लाईनअप देखील तितकीच तगडी आहे. नवीन बॅटर येत आहेत.
नवीन बॅटर विकी वानखेडे. त्याचप्रमाणे या ठिकाणी शुभागमन होते अमित बनकर. अमित महांगडे यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. मनापासून विनंती आपण व्यासपीठावरती या. अनिल स्मृती 11चे टीम ओनर संघ मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. 43 धावा. मॅच ऑन. जबरदस्त मॅच चालू आहे. दोन्ही संघांना विजयाची समान संधी. फुलटॉस बॉल हवेमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक 2 धावतायत. 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदून बॉल सीमा पार. चौकार प्लेस केला. फक्त पाहिलं फुलटॉस बॉल होता. 2 क्षेत्ररक्षक पाहिले आणि त्यांच्या मधून बॉल पाठवलाय सीमारेषा ओलांडून 4 धावांसाठी. क्लीन बोल्ट. वा भाई वा. फर्निचर डिस्ट्रॉय. बॅट अगदी पोहोचेपर्यंत बॉल बॅकलिफ्ट खाली येईपर्यंत बॉल स्टंप्स वरती आदळलाय आणि संपूर्ण स्टंप्स उद्ध्वस्त करणारा हा जबरदस्त वेगवान बॉल. रफ्तार के साथ गिरफ्तार. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एक जबरदस्त मॅच मैदानामध्ये चालू आहे. एक जबरदस्त क्रीडा सोहळा मैदानामध्ये रंगलाय. हो प्लेस केला. फक्त दिशा दाखवली. वेगवान बॉल होता. सिंगल घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट साठी थांबवलं. बॅकअप होता जरूर परंतु एक सिंगल कंप्लीट केली जाते. 48 धावा धावफलकाचा वेग मंदावला. या ओव्हरमध्ये एक बाउंड्री जरूर आली परंतु 2 महत्वाच्या विकेट आलेल्या आहेत. संकेत वाडकर आपतो छागळे गुरु 20,000 पॉइंट या खेळाडूसाठी खर्च केलेत या टीमनं चौनेश्वर 11 संघाच्या माध्यमातून आणि त्या पॉइंटला त्या व्हॅल्यूला साजेशी खेळी. बिपिन महाडिक या खेळाडूकडे लक्ष असणार आहे. नजर असणार आहे. ओहो हो हो. वेगवान बॉल. जबरदस्त बॉल हाताळला जातोय. रफ्तार के साथ गिरफ्तार करना चाहते हे. 2 ओव्हरचा स्पेल संपला संकेत यांचा आणि आता 12 बॉल राहिलेले आणि 38 धावांची गरज. वैयक्तिक 2 ओव्हर डिलिव्हर केल्या. संपूर्ण टीमच्या झाल्या 4 ओव्हर. इक्वेशन असेल 12 चेंडू 38 धावा. या ग्राउंड वरती ते इक्वेशन तेवढं अवघड नाहीये. तेवढं सोपं देखील नाहीये परंतु सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये कशा पद्धतीने कॅप्टन्सी बॅटिंग लाईनअप खऱ्या अर्थानं बरीचशी चर्चा झाली. डगआउटमध्ये देखील चर्चा होत असते. त्याच पद्धतीनं कमेंट्री बॉक्समध्ये देखील चर्चा होत असते. बॅटिंग लाईनअपमध्ये आज तेजस शिंदे यांनी बरेचसा फेरबदल केलेला आहे. अजय मोहिते सारखा खेळाडू या खेळाडूला मागे ठेवण्याची स्ट्रॅटेजी आहे. त्याचप्रमाणे खोडियार माता वॉरियर्स खानापूर या संघाचे टीम ओनर संदीप चव्हाण अर्थात भावड्या या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती या. बारा बॉल 38 ची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती नवीन बॉलर सज्ज होतील. संकेत वाडकर त्यांच्याशी विचार विनिमय करतायत.
डिस्कशन इज बेटर दॅन ऍडजस्टमेंट. आधीचा विचार विनिमय कधीही बरा असतो, तर डिस्कशन महत्वाचं झालंय. यानंतरच्या मॅचसाठी दोन्ही संघ प्लेइंग 11 रेडी राहा. शुभम अण्णा पवार उपसरपंच 11 भुईंज वर्सेस अभय 11 पसरणी. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. पंचांचा इशारा येतोय. वन बाउन्स बॉल सीमारेषा ओलांडतोय. सोमनाथ मांढरे यांच्या बॅटमधून आलेला दर्जेदार चौकार. फुल टॉस बॉल होता. फुल टॉस बॉल वरती प्रहार केलाय आणि या चौकाराच्या माध्यमातून स्कोर कार्डला आकार देखील आलाय. 11 बॉल 34 ची गरज आहे. मॅच शेवटच्या बॉलवरती रंगणार यात मात्र शंका नाहीये. प्रत्येक बॉल नंतर टीम मीटिंग केली जाते, परंतु तुम्ही वेळेचं देखील बंधन पाळणं गरजेचं आहे. तरुण सोनवणे यांचा देखील स्पेल चांगला राहिला. त्यासोबत संकेत वाडकर यांनी प्रभावित केलं. सौरंजन यांनी चांगली गोलंदाजी केली, परंतु पकडे गए गुरु. हो हो हो, यावेळेसचा बॉल लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. रन कैसे भी हो आने जरूरी है. एक्स्ट्रा धावा इम्पॉर्टंट राहत असतात नेहमी. ज्या धावा पेनल्टीच्या देखील लागल्या त्या धावा असतील किंवा कॅच ड्रॉप झाले असतील, या धावा इम्पॉर्टंट राहतात क्रुशियल मॅचमध्ये. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी करावीच लागेल. प्रेशर आहे, दबाव आहे, मोठ्या पंचावरती घेतोय, मोठा प्लॅटफॉर्म आहे, परंतु संतोष यांच्याकडे भरपूर मोठा अनुभव आहे. त्या अनुभवाची शिदोरी उघडावी लागेल आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. राऊंड ओव्हर द विकेट वरून आता राऊंड द विकेट साठी आले. साईड चेंज केली जाते. हो हो हो, याही वेळेस तिन्ही बॉल आपण पाहतोय डिलिव्हर करत असताना लेग स्टंपच्या बाहेरून बॉल निघून चाललेत आणि 3 एक्स्ट्रा बॉल, 3 धावा देखील आलेत. संपूर्ण संघाला टीम मीटिंग घेण्यासाठी भाग पाडलं जात आहे. स्पीड अप कॅप्टन. पंचावन्न धावांवरती स्कोरबोर्ड. एकच बॉल डिलिव्हर झालाय आणि एका बॉलमध्ये 7 धावा खर्च झालेल्या आहेत या षटकामध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल, बॅट चेंज घेतली, त्यानंतर बॉल फील्ड केला गेला, एक सिंगल. यावेळेस चांगली लाईन सापडली आहे. दहा बॉल आणि 30 धावांची गरज आता इथून पुढे. बिपिन महाडिक मैदानामध्ये लेफ्ट हँडेड बॅटर. आतापर्यंत बिपिन यांनी 3 बॉल फेस केले, 3 धावा बनवलेल्या आहेत. बॅट चेंज लागते आणि या ठिकाणी आपण पाहतोय नशीबवान राहिला आहे बिपिन. बल्ले का किनारा और किस्मत का सहारा. चौकार. आउटफील्ड फास्ट आहे, वेगवान बॉल होता. बॅट चेंज लागल्यानंतर कीपर देखील क्लोज होते आणि तो बॉल फील्ड करू शकले नाहीये. चौकार आलाय. दोन्ही संघांच्या माध्यमातून अगदी नाथसाहेब 11 या संघाचा विचार केला तर या डगआउट मधून तेजस शिंदे यांचा देखील आवाज येतोय. सोबत मैदानाच्या आतमध्ये सौरंजन यांची देखील स्ट्रॅटेजी चालू आहे. पुन्हा एकदा स्ट्रगल. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बरेचसे अडखळलेत आज बिपिन. पैलवान अजय जगताप सिंदुर्दन गावचे युवा नेते, आपलं देखील मनापासून स्वागत. 60 धावा धावफलकावरती. 8 बॉल 26 ची गरज. हे 2 इम्पॉर्टंट बॉल आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा राहतील आणि दिशा दाखवणारे बॉल आहेत. पुन्हा एकदा बॅट चेंज लागते, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत आणि डायरेक्ट हिट. सौरंजन बॅक टू डगआउट. सौरंजन यांच्या माध्यमातून तो हिट केला गेला आणि बिपिन बॅक टू डगआउट. 7 बॉल आणि 26 ची गरज. नवीन बॅटर कोण असेल? निश्चित नो डाऊट अजय मोहिते. ज्या खेळाडूंना निश्चितपणाने संपूर्ण दोन्ही हंगाम गाजवलेले आहेत आणि तेजस शिंदे यांनी कॅप्टनशिप करत असताना अजय यांना
थोडस मागे ठेवलंय. दोन्ही SPL गाजवणारा खेळाडू आहे सुरूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून. 7 बॉल 26 ची गरज आता इथून पुढे. सात बॉल आणि 26 धावा. जबरदस्त बॅटल. ओ यावेळेसचा बॉल आउटसाइड दिले. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल. ओव्हर द विकेट आता गोलंदाजी केली जाते. ओ मिडल केलाय. बॉल हवेमध्ये भरपूर उंच उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि पकडला जातोय काय. कॅच. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. रिप्ले केला जाईल. अमोल महांगडे यांना देखील विनंती आपण बाउंड्रीच्या बाहेरनं पळत गेला असं म्हणलं. जाऊ त्याची मुवमेंट आहे ना. यस OUT आउट. येणारे 6 बॉल आणि 25 धावांची गरज. आउटसाइड द ऑफ स्टंप, व्हाईट बॉल.
एक्स्ट्रा रन, 6 बॉल आणि 24 धावांची गरज आहे. मॅच ऑन. सोमनाथ मांढरे यांना हिरो बनण्याची संधी आहे. समोर गोलंदाज पंकज, लेफ्ट हँडेड बॉलर. यावेळेस स्ट्रोक गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत का, परंतु बनतायत प्रेक्षक. 4 धावा येतील. मॅच ऑन केली आहे सोमनाथ यांनी. 5 बॉल आणि 20 ची गरज. व्हॉट अ मोमेंटम, व्हॉट अ मॅच. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. या चौकाराच्या माध्यमातून निश्चित आशा पल्लवित झालेल्या आहेत. पंकज हे देखील अनुभवी गोलंदाज. समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर उडवलंय. क्षेत्ररक्षक आहेत डीप लॉंग ऑफ मध्ये. अप्रतिम कॅच, जबरदस्त कॅच मैदानाच्या आतमध्ये कॅरी केला जातो आणि 4 बॉल 20 ची गरज. मॅच थोडी अवघड चालली आहे टीम नाथसाहेब 11 साठी. समोरचा जर संघाचा विचार केला तर संघाच्या माध्यमातून मात्र निश्चितपणे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मध्ये अप्रतिम व्हेरिएशन दाखवलेलं आहे. 7 गड्यांना डगआउट मध्ये दाखल केलंय. नवीन बॅटर किरण महांगडे आलेत. गोलंदाजीमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. 4 बॉल 20 ची गरज, 20 धावांची गरज आहे. 4 बॉल मध्ये शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. प्रत्येक बॉल महत्वाचा, प्रत्येक रन महत्वाची. डिस्कशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगली जाते. भुसारी साहेबांना विनंती, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. चार बॉल 20. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. किरण महांगडे या ठिकाणी पहिलाच बॉल बीट झालेत आणि मॅच आता मी म्हणेन निश्चितपणानं समोर ज्या पद्धतीनं गोलंदाजी आणि ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि चौनेश्वर 11 अर्थात सन्मान्य पंकज दादा वाडकर यांच्या मालकीचा असणारा संघ या मॅच वरती वर्चस्व निर्माण करतोय. पुन्हा एकदा लाजवाब बॉल. 2 बॉल 19 ची गरज आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहिला मी ते पंकज यांच्या माध्यमातून कॅच देखील कॅरी केला गेला. शेवटचा बॉल 19 ची गरज. यानंतरच्या मॅच साठी उपसरपंच 11 भुईंज क्षेत्ररक्षणासाठी लगेच तयार राहा. मिडल केला, परफेक्ट बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतील. बॉल सीमारेषेच्या पलीकडे, परंतु शेवट गोड झालाय जरूर, परंतु मॅच हातामधून निसटली आहे. चौनेश्वर 11 आपल्या संघाचं अभिनंदन. प्रथम खेळी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पंकज दादा वाडकर टीम अँड ओव्हरऑल कंपनी. समोर जर पाहिलं आपण तर निश्चितपणानं नाथसाहेब 11 बावधन याही संघानं तगडी झुंज मैदानाच्या आतमध्ये दिली. आपलं मनापासून स्वागत. नेक्स्ट मॅचसाठी शुभेच्छा. तर यानंतरच्या मॅचमध्ये आपण पाहणार आहोत अभय 11 पसरणी या संघाचे आयकॉन प्लेअर आहेत अभि चोरट.